तर महाराष्ट्रातील स्टार कुस्तीपटू सिकंदर शेखला अखेर जामीन मंजूर करण्यात आलाय। सिकंदर शेखला पंजाबमध्ये अटक करण्यात आली होती। त्यानंतर मोहाली इथे CIA पथकाने सिकंदर शेख याला गुजर टोळीसाठी काम करणाऱ्या 4 शस्त्र तस्करांसह अटक केली होती। या घटनेमुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली। अखेरीस या प्रकरणामध्ये सिकंदर शेखला 3 दिवसांमध्ये जामीन मिळालाय। तर मिळालेल्या माहितीनुसार मागील महिन्यामध्ये 30 ऑक्टोबर रोजी सिकंदर शेखला पंजाबमध्ये अटक करण्यात आली होती। सिकंदर शेख हा महाराष्ट्राचा प्रसिद्ध कुस्तीपटू, रुस्तमे हिंद महाराष्ट्र केसरी अशी सिकंदरची ओळख आहे। सिकंदरला अटक झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती। त्याला विमानतळावरून पंजाब पोलिसांनी अटक केली होती। आता त्याला जामीन मिळाला। तर महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध कुस्तीपटू सिकंदर शेखला शस्त्र खरेदीच्या प्रकरणामध्ये पंजाबच्या मोहालीमधील खरड या इथल्या पोलिसांनी अटक केली होती। या प्रकरणानंतर महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली। मुंबईजवळ एका मित्राच्या लग्नामध्ये हवेत गोळीबार करण्यासाठी ही शस्त्र मागवली असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। सिकंदर शेखला ज्या ठिकाणी अटक करण्यात आली होती त्या परिसरामध्ये न्यूज 18 लोकमत पोहोचलाय। तर आपण बोलूयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनोने यांच्याशी। वैभव, तुम्ही जिथे सिकंदरला अटक केली होती त्या ठिकाणी उपस्थित आहात। नेमकं काय सगळं प्रकरणाने आता त्या संदर्भात काय अपडेट्स आहेत? प्रियंका, मी थोडी माहिती दुरुस्त करतो। अजून सिकंदर शेख याला जामीन झालेला नाही। त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे। जी माहिती आता काही वेळापूर्वी मोहाली एसपींनी दिली आहे त्याच्यानुसार 6 तारखेला म्हणजे उद्या न्यायालयामध्ये त्याच्या जामिनावरती सुनावणी होईल। त्यापूर्वी 30 तारखेला साधारणपणे माझ्या मागे आपण जे पाहतोय हे खरर पोलीस स्टेशन आहे, खरर शहर पोलीस स्टेशन मोहाली मधलं। आणि याच परिसरामध्ये सिकंदर शेख याला 2 जण यूपी वरून येऊन शस्त्र देणार असल्याची माहिती जी आहे ती मोहाली पोलिसांच्या क्राईम ब्रांचला मिळालेली होती। त्यांचंही कार्यालय इथंच मागे आहे। क्राईम ब्रांचनं खरं ही कारवाई केली आणि इथं शहर पोलीस ठाण्यामध्ये सिकंदरच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला। मात्र हे सगळं प्रकरण जे आहे ते ज्या पद्धतीनं सांगण्यात आलं त्या पद्धतीनं हे प्रकरण आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। ज्या गुर्जर टोळी बरोबर जी इथली मोठी वेपन किंवा शस्त्र पुरवठा करणारी, तस्करी करणारी टोळी आहे तिच्याशी त्याचे संबंध आहेत वगैरे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी ह्या काहीशा काल्पनिक वाटतात। याचं कारण सिकंदर गेले 6 महिने मोहालीमध्ये किंवा पंजाबमध्ये तयारी करतोय इथल्या तालमीमध्ये आणि इथे कुस्त्या ज्या आहेत त्या मोठमोठ्या बक्षिसांच्या रकमेच्या कुस्त्या होतात। त्याच्यामुळे गेले 6 महिने सिकंदर याच परिसरात आहे। इथल्या काही पैलवानांशी त्याची ओळख झालेली होती आणि या पैलवानांनी कुतूहलापोटी सिकंदरला तुला शस्त्र उपलब्ध करून देऊ शकतो असं सांगितलेलं होतं। वास्तविक या टोळ्यांचा आणि केवळ गुर्जर नावाचा एक पैलवान जो आहे तो त्याच्यासोबत तालमीमध्ये प्रॅक्टिस करतो, त्यानं हे त्याला सांगितलेलं होतं। आणि या सगळ्या प्रकारामध्ये कुतूहल म्हणून त्यानं काही पैसे जे आहेत ते त्यांना 40 ते 45 हजार रुपये जे आहेत ते त्यांना दिलेले होते। 2 लाख रुपयाला हा सौदा ठरलेला होता, ज्याच्यात 2 शस्त्र होती। एक शस्त्र तो गुज्जर ठेवणार होता, जी बोअर पिस्टल ज्याला म्हटलं जातं ती, आणि जी सिकंदरनं मागवलेली होती त्याची पाकिस्तानी ग्लॉकची जी कार्बन कॉपी असते, त्याची फर्स्ट कॉपी जी असते किंवा त्यावरून बनवलेली रेप्लिका जी असते तशी पिस्टल जी आहे ती सिकंदरनं मागवलेली होती असं पोलिसांचं वर्जन आहे। आता या सगळ्या प्रकारामध्ये आणखी एक महत्वाची बाब जी समोर येते ती म्हणजे सिकंदर शेख ज्याची 4 दिवसाची पोलीस कोठडी संपल्यावरती काल त्याला इथं न्यायालयीन कोठडी जी आहे ती देण्यात आली आणि रुपड कारागृह आहे इथं। या रुपड कारागृहामध्ये त्याला शिफ्ट करण्यात आलेलं आहे। काल संध्याकाळी त्याची पत्नी सुद्धा त्याला भेटून रात्री चंडीगडहून पुन्हा ती विमानानं पुण्याला निघून गेली आहे। त्याच्या सोबतचे काही सहकारी जे आहेत ते आता इथं थांबलेले आहेत मोहालीमध्ये। मात्र या सगळ्या प्रकारानं महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रावरती एक मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। पंजाब, हरियाणा किंवा नोएडा या परिसरामधल्या मल्लांची नंतर गुन्हेगारी क्षेत्रामध्ये होणारी वाटचाल किंवा या सगळ्या गोष्टी यापूर्वी अनेकदा रेकॉर्डवरती आलेल्या आहेत। मात्र सिकंदर सारखा अत्यंत गुणी पैलवान जो मोठ्या संघर्षातून वरती आलाय त्यानं या अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये किंवा या गुन्हेगारी वर्तुळामध्ये खरंच पडावं का, तो पडलाय की त्याला अडकवलं गेलंय, असे अनेक मुद्दे आहेत। त्याचे चाहते किंवा समर्थक जे आहेत ते त्याला त्याच्या प्रसिद्धीमुळे अडकवलंय असं म्हणतात। तर कुस्ती क्षेत्रातले काही दुसरे धुरिंजे ज्या गंगावेस तालमीतनं त्यानं खरी सुरुवात केलेली होती तिथून मात्र त्याच्यावरती मोठी टीका झाली आहे। त्याला फारसं पाठबळ मिळालेलं नाही आणि कुस्तीला हे मान्य नाही असं त्याच्या वस्तादांचं म्हणणं होतं।
हे सगळं जरी झालेलं असलं तरी या सगळ्या प्रकरणामध्ये गेल्या 2 दिवसात पंजाबचे मुख्यमंत्री जे आहेत ते असतील, त्यांच्याशी महाराष्ट्रातले बरेच नेते बोललेत. सुप्रिया सुळे यांनी त्या संदर्भामध्ये भगवंत मान यांच्याशी चर्चा केल्याचं सुद्धा सांगितलं. मात्र जी माहिती त्यांच्याकडून दिली गेली की सिकंदर शेख याचा जामीन कालच झालाय, तर तसं झालेलं नाही. त्याची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी झाली आणि जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. याच्यावरती उद्या सुनावणी होईल. साधारणपणे उद्या सिकंदरला जामीन मिळू शकेल, अशी एकूण परिस्थिती दिसते. मात्र ही सगळी घटना जी आहे ती दुर्दैवी म्हणावी लागेल. महाराष्ट्राकडे निघालेला सिकंदर जो आहे तो या अशा पद्धतीने या मोहामध्ये फसला आणि त्याच्यावरती हा गुन्हा दाखल झालाय. कारवाई जी आहे ती त्याच्यावरती करण्यात आली आहे पंजाब पोलिसांकडून. या बरोबर सगळ्या आहे वैभव. प्रकरणामुळे या सगळ्या प्रकरणामुळे